स्नेह संमेलन 2024 माऊलीनगर वस्ती जातवा. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. शाळेचे हे स्नेहसंमेलन म्हणजे आमच्या बालगोपाळांचे स्पंदन आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करून व्यासपीठावर विराजमान होऊन दीपप्रज्वलन मान्यवरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करू. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत कलात्मकतेची. या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया. महिलेच्या हाती पाळण्याची दोरी किंवा चूल आणि मूल एवढेच नाही तर गावाच्या विकासाची नाडी समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या सरपंचताई सौ सिंधुताई बनकर यांचा सत्कार सौ कल्पना देवीदास सांगळे या करतील अशी मी त्यांना विनंती करते. परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम, त्यात नम्रता असते. दुसरे, त्याच्या बोलण्यात गोडवा असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. असे 3ही गुण असलेले श्री अण्णा तानाजी पाटील यांचे स्वागत श्री राजेंद्र पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. असेच श्रेष्ठ विचारसरणीचे श्री माजी सरपंच गणेश पवार यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो, मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते. हे वाक्य खरे करून दाखवणाऱ्या आपल्या ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती पवार यांचा सत्कार सौ कल्पना सांगळेताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने. असेच आपल्या गावातले अध्यक्ष श्री भगवान पवार यांचे स्वागत आमच्या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच आपल्या अध्यक्षांची ओळख. श्री भगवान पवार यांचे स्वागत श्री अमोल पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. समाजाचे नाकारणे ती नेहमीच सहन करते. वेळोवेळी स्वतःला ती मत सिद्ध करते. अशाच काही परिस्थितीत संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आमच्या लाडक्या उपाध्यक्षा सौ अलका पवार यांचा सत्कार सौ मनीषा पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सामाजिक सहकार्याशिवाय शाळेचा विकास साधणे म्हणजे अशक्यप्राय आहे. अशीच मोलाची मदत या छोट्या शाळेला लाभलेली ती म्हणजे श्री राजू जाधव यांच्याकडून. आज त्यांनी दिलेल्या मोलाच्या देणगीने ही सुंदर शाळा उभारली आहे व आज असंख्य मुले इथे आपल्या भविष्याचे बीज रोवतात. असे आमचे राजू जाधव यांचे स्वागत श्री अण्णा करतील अशी मी त्यांना विनंती करते. शाळेसाठी जागा तर मिळाली, पण प्रत्येक वस्तीशाळा 2000 स्थापन झाल्यात. आपल्या या शाळेला काही कारणास्तव 2000 मान्यता मिळाली नाही. अशावेळी तानाजी अण्णांनी सतत या शाळेचा पाठपुरावा हरिभाऊ बागडेंकडे करून हरिभाऊ बागडेंनी नागपूर अधिवेशनामध्ये या शाळेचा विषय मांडला आणि आपल्या या शाळेला 2002 मान्यता भेटली आणि आज ही छोटीशी सुंदर शाळा आपल्यासमोर उभी राहिली. म्हणून आम्ही आमच्या शाळेचे मुख्य प्रवर्तक श्री अण्णा यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. युवकांच्या मनातील दिलदार नेतृत्व, निर्भीड तडफदार रोखठोक व्यक्तिमत्व, शाळेविषयी आस्था आणि भविष्यातील पिढी प्रगल्भ शिक्षणाने पारंगत व्हावी हा विचार उराशी बाळगून आमचे तरुण युवा आमच्या शाळेसाठी वेळोवेळी मदतीसाठी धावणारे, आमच्या मागणीस पूर्ण करणारे श्री रवींद्र पवार यांचे स्वागत
श्री सुखदेव पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. 2 शब्दातील अंतर लिहिल्याशिवाय कळत नाही, तसेच माणसाचेही संवादाशिवाय संपर्काशिवाय माणूस कळत नाही. असे संवादातून आपल्यासे करणारे, शाळेची आस असणारे श्री अजिनाथ पवार यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. संकल्पना असतेच नेहमी छान, त्याची अंमलबजावणी ही असे शान. भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपान. असेच श्री सुरेश धोंडीबा पवार यांचे स्वागत श्री विष्णू जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करते. जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. असेच श्रेष्ठ विचारसरणीचे श्री राजेंद्र पवार यांचे स्वागत श्री पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. संघर्षातून विकास घडतो, जीवन घडते नवे नवे. संघर्षातून घडतो माणूस, यश मिळते हवे हवे. असेच आमच्या चिमुकल्या संघर्षाचे पप्पाचे स्वागत म्हणजे श्री जनार्दन रावते यांचे स्वागत श्री भगवान पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. शब्दांनाही प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन रंजल्या गांजल्यांच्या भावना जाणणारे लोकाभिमुख वक्तृत्व जे आहेत आमचे सन्माननीय राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक विविध क्षेत्रात आपले दैदिप्यमान कर्तृत्वाचे मोहर उमटवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व श्री देवीदास सांगळे सर यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी असावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. असेच हसत खेळत जीवन जगणारे आमचे पतिदेव श्री विकास पाटील यांचे स्वागत श्री रवींद्र पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे केलेली मदत. असेच आमचे काटकर सर यांचे स्वागत श्री भगवान पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. ब्राह्मण ज्ञान, भक्ती, त्याग, परमार्थचा प्रकाश आहे. ब्राह्मण शक्ती, कौशल, पुरुषार्थाचा आकाश आहे. असेच आपल्या सगळ्या गावातले आपले ज्ञानी ब्राह्मण विठ्ठल दैभाते यांचा सत्कार श्री भगवान पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. गेलेले विसरायचं आहे, ते सावरायचं, नव्याने स्वागत करायचं, आयुष्य अनुभवायचं. असेच मोठ्या आजारपणातून बाहेर निघून आम्हा मुलांसाठी नव्याने हसत खेळत इथपर्यंत येऊन आम्हाला प्रोत्साहित करणारे आमचे सोनाजी काका यांचे स्वागत आमच्या गावाचे माजी सरपंच श्री गणेश पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. छोटासा दिवा रात्रभर जळत होता, स्वतः जळून अंधार चिरून दुसऱ्यांना प्रकाश देत होता. असेच चांगल्या विचारांचा प्रकाश देणारे आमचे विठ्ठल पवार काका यांचे स्वागत श्री पोपट पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. शिखरावर मी असणारच, बिकट जरी ही वाट आहे, संकटांनो जपून या जरा, वादळांशी तुमची गाठ आहे. असेच आमचे वीर जवान बंधू शेणखडू पवार यांचे स्वागत आमचे तरुण तडफदार शाळेसाठी नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे श्री अरुण पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. आलेल्या ऐन वेळेवर आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था नेहमीच केली जाते आणि हा जो कार्यक्रम आहे नुसतं आपण जागा उपलब्ध केली, शाळा बांधून दिली, रंगरंगोटी केली, सर्व सुविधा केल्या, परंतु याच्यात रंग भरण्याचं आणि उत्कृष्ट अशा प्रकारची एक क्वालिटी तयार करण्याचं काम हे सूर्यवंशी मॅडमने केलेलं, याला कोणी नागरू शकत नाही. तर सर्वांच्या मार्फत टाळ्या. आणि मी आपल्या गावच्या प्रथम नागरिक सिंधुताई बनकरांना विनंती करतो की सूर्यवंशीचं इथं त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. आपल्या सर्वांची नावं त्यांनी घेतलेत, परंतु ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, रंग आणला, एवढं सोपं नाही, याला श्रेय घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या गावच्या वतीने आपल्या गावच्या सिंधुताई
नेहमीच डोक्याने विचार करू नये, कधी भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. अशीच इतरांच्या डोळ्यातले भाव ओळखून त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सदैव तत्पर असणारे, सदैव शांत व नम्रतेने घेणारे आमचे मुख्याध्यापक यांचे स्वागत माजी सरपंच श्री गणेश पवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. माऊलीनगर वासीय, ग्रामस्थ, माऊलीनगर वासीय, माझे मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासमोर माझी शाळा व माझ्या शाळेतील उपक्रम याबद्दल बोलणार आहे. या माझ्या शाळेत नवनवीन दैनंदिन उपक्रम राबवले जात असे. स्कॉलरशिप, नवोदय, MTS अशा स्पर्धा परीक्षांमध्ये मुले 100% भाग घेत असत. गावात व अंधारी येथे झालेली प्रश्नमंजुषा आमच्या शिक्षकांना 2 दिवसापूर्वीच माहीत झालं व त्यांनी आमच्यावर इतकी मेहनत घेऊन आम्हाला शिकवलं, तर माझ्या गावात पहिला नंबर व अंधारीत 3रा क्रमांक मिळाला. तर मी त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.